आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बाबा बंकट आता याही तू का कुंडाला इथं? अरे बाबा ह्या तर पादुका आहेत. कसं राहते महाराजच अनवानी पायनं चालते ना तिथं तिथं. पण आपल्या घरात पादुका ठेवल्यात त्याला वेगळा अर्थ आहे ना. हा, नाही कोण म्हणते. सत्पुरुष जे काही करतात का नाही ते बरोबर करते. राहू दे आपल्याकडं, आपण का नाही पूजा करत जाऊ. अरे बाबा गण गण गणात बोते. महाराज म्हणाले का पादुकांच्या रूपात निरंतर वास राहील त्याच्या घरात. गुरु माऊलीचा आहे गजानन महाराज, आमची बी श्रद्धा आहे. त्याच्याबद्दल दुमत काहीच नाही बघ. अरे मी काय म्हणतो, येते का जरा? हो कसं आहे, तू जे काय करते ना मला काहीच नाही म्हणत ना बुवा. हो पण काही गोष्टी कशा कशा मोठा माणूस बोलते ना तर तो लहानाच्या भल्यासाठी बोलते. बंकट आता का नाही तुला जास्तीत जास्त वेळ सुनबाईले द्या लागन. पण बाबूजी कसं आहे, महाराज झाले सप्पा समजते ना बा. मलेच तर महाराज म्हणे लाला तुझ्या एका हातात तराजूच राहते म्हणे. पण मला सांग तेही महत्वाचं राहते का नाही? का झालं आता? तू थांब ना बा. आमच्या परीस का नाही तू तुझ्या बायकोले जास्त बळकते. काही झालं का भल्ला चिडते ना बा, भल्ला कल्ला करते ते. पण कावेरी आता पहिल्यासारखी बोलत नाही महाराज आईले. पण महाराजाची भक्त तरी कुठं झाली? हो ना, आणि स्वभाव राहते प्रत्येकाचा. ते सांगून राहिलो म्या. आणि का नाही स्वभावाले जपा लागते. मला भान आहे ना बाबूजी. उलटा बोलते का बे माझी? नाही जी, असं म्हणत तरी काय आणता तुम्ही. मला होश आहे ना, तर महाराज आईले मी विसरू शकत नाही आणि आपली कामं काही चुकत नाही. बस असंच कर लेकरा. कसं राहते बंकट, म्हणजे सांगायचा अर्थ असा का बाळणपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म राहते. आणि म्या हाय काळजी घ्यायला, आणि महाराज पण आहेत ना. मी तुम्हाला शिकायचा मोका देणार नाही. मी तर म्हणतो आता नात होऊ दे नाही तर नातू होऊ दे, आहे ना. हो. पण कसं आहे याच्यातून का नाही सुनबाई सुखरूप सुटली पाहिजे. आपलं दुर्लक्ष घेऊन झालं तर मग आपण काळजी घेऊ ना बाबूजी. हा एक सांगू, हा. तुम्ही हसताना लय छान दिसता. अबे मी आता हसतच राहतो. कावा एक काम कर, तू का नाही वैद्याकडे जा आणि त्याच्याकडून चाटण घेऊन या. कायले? कायले म्हणजे अबे हसता चेहरा राहासाठी चाटण मागितलं बाबूजीनं तुझ्या मायासाठी म्हणा. हा? बाप्पा गुप्तीन सुवर्ण मुद्रा देतो म्हणे काप रामेले. अरे काय कापा? अरे साधा हेर माणूस आहे मी, काय सेनापती आहे का? स्वतःले राजा समजते व्यंक्या. सेना नाही सेनापती नाही. सत्यभामा काकूले कोणी नेलं? मी नेलं. सांगितलं सत्यभामा काकूने का बा आपल्या दोघाचा शत्रू एकच आहे, तो बुवा. पण मुच्छरच्या डोसक्यात तर प्रकाशात नाही पडत. काय विचार करत असते वेताळालाच माहिती. एकटा माणूस अहो म्या कामाचा मुली बी हाकलून दिला. बस म्हणा आता घोपटावानी. बाप्पा काय म्हणता? माझ्या गळ्यात काठी टाकून सनेनी मलाच ओढून घेतात. मला म्हणता काय म्हणता? बोलण्याची पद्धत राहते ना पांडवा. का म्हणता? स्वतःच बोलता मलाच विचारता. मला कसं ओळखता? म्या पतंगराव. पतंग
रातच्याला उडू नका, कुठे झाडा बिडाला माझ्या अडकला ना रात्रभर लटकलेले राहतात. विनोदी बोलते. का म्हणता पतंगराव बिसन? कायचं बेसन? चण्याच्या डाळीचं? विनोदी बोलते. महानाव पतंगराव बिसन. तू सजवरून आलो ना. येणं जाणं आपल्या हातात नसतं भाऊ. मग मले काय वडला? सारख्याले वडते पांडभाऊ. का म्हणता तुमच्या कपाळावरच धनरेषा दिसून राहिले ना मले. धनरेषा हातावर राहते. एवढं वर उडू नका पतंगराव. का काम काढलं ते तर बोला ना. हुशाराजी माझ्या बायकोले सोडून समजेल हेच वाटत. का म्हणता? व्यंकोबा टोळ सावकाराले भेटायचं. तू हे आमच्या कामाचं मूळ सांगता म्हणून या सुवर्ण मुद्रा. आधी प्याद्याले भेटा लागते, मग राजाले. चला. आई माऊली श्री गजानन महाराज. का करून राहिले नाथा काकाजी? महाराज जेव्हा येते तेव्हा याच पारावर बसतात ना. हा, खरंय खरंय. मी रोज माझे गुरु माऊली महाराज आले निवेद दाखवतो ना. काय पाहून राहिले जी विठोबाजी? लय आसपास दिसून राहिले जी. हजार विचार राहतेत माणसाच्या मनात. आता महाराजांच्या कृपेने समजा नीट चालू आहे जी. मी का म्हणतो नाथा काकाजी, समोर ही झोपडी दिसून राहिली ती ह्या साधू भामरेची आहे ना. रिकामीच असते का? वसिले कुणी नाही का तिकडं? बाप्पा तुम्हाला माहित नाही का, तो साधू भामरे आपल्या लेकाकडे गेला ना अमरावतीले. आता 4-5 वर्ष झाली. जमतय मग नाथा काकाजी. येतो. गणगण गणात बोलते. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोलते. का म्हणाला इठोबा? हा साधू भामरेच्या झोपडीकडे पाहून राहिला. म्हणे जमलं काम आणि गेला. नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. किती समर्थ रामदास स्वामी सांगून गेले, निष्काम सेवा घडाली हवी रामाची. त्यात कामना वासना असायली नको. खराय जी. तू आम्हाला न्याहारी पासून 2 वेळचं जेवण नैवेद्य म्हणून दाखवते का नाही? ते भेटत ना आम्हाला, कारण तू ही निरपेक्ष भक्ती. तुमची कृपा आहे जी माऊली महाराज. मी निमित्त आहे जी. सेवा तुम्ही करून घेता. घ्या जी नैवेद्य घ्या जी. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. लेकरा पायली ठणका बसून राहिला ना तू? हा हाजी महाराज लय दुखतो ना पाय. हाडात वेदना राहते. आम्ही चेपून देतो ना तू हा पाय. पप्पा देवाची सेवा म्या करायला पाहिजे जी. देवाकडून म्या कशी सेवा करून घ्यायची. लय दयाळू हाजी माऊली. लेकरा मायाकडून सेवा करून घेऊ नको, पण म्या तू ही सेवा करायला माणूस धाडतो, त्याच्याकडून सेवा करून घेशील का नाही? तुमच्या आज्ञाची माऊली. गण गण गणात भूते. गण गण गणात बोते. तयारी कर लेकरा मनाची. सेवा करायली या लागते. निष्कपट मनोभावे सेवा केली तर ब्रह्मांड नायकाची कृपा होईल ना. गण गण गणात भूते. त्या बुवाले टक्कर देणं जमत नसन तर लुगडन बांगड्या घालायला तयार राहा, नाहीतर त्या बुवाले संपवा.
शेगावचा वाघोबा व्यंकोबा. कायला डोसका फिरवते बे. 100 तुकडे करीन तू. सावकार सावकार सावकार. कोण आहे बे? कोणाला फालतू भेटायला येळ नाही आम्हाला. आणि फालतू माणसाकडे आम्ही जात पण नाही ना. का म्हणता? काय कामाचा असन तर बोला. तुमच्याच कामाचं आहे जी. फायदा तुमचा. आम्ही मध्यस्थीले आहोत. जोडण्याचं काम करतो म्हणा ना. का म्हणता? आता तुमची मर्जी नसेल तर जातो मी. थांबा. आमच्या फायदेशी तुम्हाला काय देणं घेणं? चौथाच प्रश्न विचारता ना चौथा उत्तर बी देता. फायदा तुमचाच ना भाऊ. देणं घेणं तुमचा व्यवहार. का म्हणता? तुम्ही काम काय आहे ते सांगा आणि चालते व्हा ना. याले म्हणा बेकारचा भुंकू नको. म्या जर इथून निघालो तर नुकसान तुमचंच आहे ना. भुंकू नको. बोला. नाव गाव पत्ता काम. मले पतंगराव विसन म्हणतेत. कुसं दोरून आलो. तुम्हाला मालूम आहे तुम्ही कोणासंगत बोलून राहिले ते? दोन्ही बाजू माहित आहे ना नाण्याच्या. श्रीमंत सावकार व्यंकोबा टोळ. खानदानी रुबाब जमीन जुमला पालखी मेना. आणि दुसरी बाजू ही श्रीमंत जमीनदार सावकारांची राहते ती. पण आम्हाला देणं घेणं नाही ना. का म्हणता? काय पाहिजे? आम्हाला काय नको. आम्ही द्यायला आलो. सुंदर फुल का करावं सावकार जर त्याले सुगंधच नसेल. तुमच्याकडे प्रतिष्ठा आहे वाडा आहे पण ओका बोका वाटतो वाडा. कारण वाड्याला मालकीनच नाही ना. का म्हणता? तुम्ही म्हणाल तर ते लगीन बिगीन आपल्याला काय करावं लागेल? सुंदर स्त्रीची सोबत राहिली की जीवनाले भव्यता येते. अर्थ येतो. लाखात एक देखणी माई भाची आहे पद्मावती. रूप म्हणाल तर दैवी. गळ्यात सरस्वती. पद्मावती गायले लागली की ऐकणारे मंत्रमुग्ध होते. आम्हाला गाण्यात रस नाही. आम्हाला सोबत भेटल सहवास भेटल आणि पद्मावतीले तिचा संकल्प पुरा करायले तुमच्यासारख्या श्रीमंतांची छाया भेटल. बनारस संगीत समारोहात तिले गायचे आहे. पण त्यासाठी काय म्हणता? अशी देखणी बाई आम्ही गावात आणली तर अशी चपराक बसन त्या जानकीले आणि त्या बुवाले पण. आणि देणं घेणं मामा हो ना मी पद्मावतीचा. तिचा मान सन्मान राहिले पाहिजे. आणि 1,500-2 हजार टप्प्याटप्प्याने आम्हाला भेटले पाहिजे. का म्हणता? ठीक आहे. येतो आम्ही पुसदले. कसं कुठून यायचं या पांड्याले सांगा. पांड्या भाऊजी. यायची व्यवस्था कर. भाऊजी. आज थांबा उद्या निघा. तुम्ही मंदिरापाशी जा मी आलो. सावकार वाड्यावर तर बाई आणली तर ते बुवा त्याचे भक्त टिंगाणा घालते ना जी. अबे त्याची व्यवस्था मी करतो ना बे पांड्या. पण जानकी परी सुंदरबाई वाड्यावर तर आणाच लागते. उद्यापासनं मुखवटा लावणार. मोठ्या कामगिरीवर तर जाऊन राहिलो असं सांगून महाराजाची सेवा करा लागते. स्वतःले झोकून देतो पार त्या बुवाच्या चरणी. आणि मोठ्या कामगिरीवर तर जायले आशीर्वाद घ्यायचं सोंग करतो. आणि मग अशी उसळी मारतो की समदे थक्कच होते.
समदे कुठे गेली होती? आता जरा मनाले शांतता भेटली माया. त्या उघड्या नागड्या खुळ्यानी लई धिंगाणा घातलाय. व्यंकोबा सारख्या सापाले बिळातून काढून साण्याने त्याले डिवचून आली. पार व्यंकोबाच्या अहंकाराले असा ठेचला का तळतळून उठलच तो आता आणि वार करल बुवावरत. तगमग सुरू झाली असं आता व्यंकोबाची. काय करतो तो आता ते पाहा लागते. काय विचारून राहिलो मी? ऐकायला येत नाही का? काय विचारून राहिलो तवाचा? कुठे गेली होती? हा काही विचारलं का? 4 वेळा विचारून झालं. माया कानात का नाही शिट्टीच वाजून राहिली. साठ्यांच्या गृहलक्ष्मीची ओटी भरायला लावता आणि घरच्या लक्ष्मीच्या काना खालता आवाज काढता. पुरुषाचा हात का नाही सन्नकन लागते. तेव्हापासून माया कानात शिट्टीच वाजते. मी असं का केलं याचा विचार करायला हवा तुले. कुठे गेली होती? 10 वेळा विचारून झालं. उत्तर द्यायची काय पद्धत राहते का नाही? आता कामा बिगर घराबाहेर जाते का म्या? पुरुषाचं बाई लई चांगलं असते. मनाला येते तेव्हा जाते आणि येते. विचारायची सोयच नाही. आणि विचारलं तर म्हणता बाहेर जाताना टोकते कायले. हे उत्तर झालं का? आता चपाट्या पिटायला जाते का म्या? पुरुषाले तर हवं तसं वागण्याची मुभा राहते आणि बाईले प्रत्येक गोष्टीत जबाब द्या लागते. पुरुष मालक राहते ना आणि बाई गुलाम. ए उठ, ए बस, ए बोल, ए चुप. हाव ना? अहो सासूबाई, आत्ता कायले स्वयंपाक करता? मग का करू लेकरा? अहो काही कशाला करायला लागते? महा स्वयंपाक तयार आहे ना. तुम्हा दोघाले जेवाले वाढते. गरम गरम खाऊन घ्यायची. बाप्पा, माई गुणाची गृहलक्ष्मी गती. तू यासारखी गुणी काम सुसून शोधून पण सापडणार नाही. हे लेकरा, मले मालूम है तू या मनात इतली माया आहे ना का तू स्वतः उपाशी राहशील आणि आम्हाला जेव घालशील. कायले तू आता हात पाय चालते तोवर करते म्या. एकदा का आपण म्हातारे झालो का मग बाप्पा माया गुणी सुनेचाच आधार आहे ना मले. हो सासूबाई तुम्ही ऐका अगे भुला भाई राहू दे. बाप्पा माई माई ग. आता ओटीच्या भोपळ्यात देवच निघाला. नाही तर भोपळ्याचीच भाजी करणार होते. स्वतःचीच लावते. गरम गरम भात लावते आणि आमसुलाचं वरण करते. हा आणि त्र्यंबकराव साठे पिकलेल्या कवठाची आंबट गोड चटणी आहे. तुम्हाला आवडते तशी. आणि पापड पण भाजते काय. हे गृहलक्ष्मी, कवठाची चटणी तुले पण देते. हा माया रामले लगीत आवडते. ए कालिंदे, चटका बसन ना मले. इकून तिकून सारखंच ना. मले चटका बसला तर इकून तिकून सारखं कसं होईल? बापा ओवळती कायली? पोळा आहे का आज? साखरी तुमची बिनकामाची, फुरसत नाही घडीची, असं आहे सगळं.
आमवाशा पौर्णिमेले घरी येता ओवाळा लागते ना. आई तसं बी त्याला लवकरच गावान ओवून टाकते ना लोक. ओ असं कायले बोलताजी. मी कोण हाव माहित नाही तुम्हाला. जगाचं सोडा, तुमचं तुम्हाला मालूम आहे कोण आहे तुम्ही. नवरा दगड असला तरी ओवाळा लागतेच ना. आता तुम्हाला ओवळलं ना मी, पटकन चांदीचं नाणं द्या नाही तर मोर द्या. मायावर तर कायले हसता. आरसा तुमच्या समोर घ्या आणि स्वतःवर तर हसा. शांत बसा ना. कसा गुणी नवरा ना माया, जिथं जाते तिथे मार खाते ना. द्या नाणी द्या नाही तर मोर तरी द्या ना. हात तर सोड ना मायावाला. नवऱ्याचा अपमान करते, मोर नाणं काय मागते. फुक्कड गडी नाही अंकोबाचा. हसते पा कसं. तुम्हाला पाहिलं का मले पण हसायला येते ना. हसा हसा. एक दिस म्या हसन आणि तुम्ही रडतन. समाधी घेते का सांग जो. खड्डाखाना लागते ना मले. काय बोलून राहिले तुम्ही. नवरा ना माया, माझ्यावर प्रेम आहे ना. हं? कोण म्हणलं. मला मालूम आहे ना. सांगायला कायले पाहिजे. मायासाठी वाडा बांधणार आहेत ना. लय फुकट काम करता सावकाराकडे. करा पण हात पण साफ करा ना. बैताडा ना तो अंकोबा. त्याला पट्टी पडवा आणि पैसे काढा. हा लय चाकरी केली त्या सावकाराची ना. आता त्याच्या तिजोरीकडे लक्ष द्या. लय हुशारात तुम्ही. हो गावात तुमच्यासारखं खोटं कोणीच बोलून नाही राहिले. सावकाराला विश्वासात घ्या आणि मला फक्त वाडा बांधून द्या इतकंच. हसायला काय झालं. हसायला काय झालं. अग तू ही पूजा फळाला येते. हात सोड ना माय, मला तुले वाडा भेटते. नाही आधी कसं ते सांगा. अग तू जसं म्हणते ना तशी संधी लवकरच येणार आहे. सावकाराचा लय मोठा डाव आहे आता. एका सुंदर बाईले वाड्यावर तर आणणार आहे मालक. अजून सांगा. अजून सांगा. जब तू आया जगत में लोग हंसे तू रोए. ऐसी करनी ना करो पीछे हंसे सब तो है कबीरा. पीछे हंसे सब तो. गण गण गणात बूते. विचारांचं वादळ उठलं का मनात दामोदर. हाऊजी महाराज. मन लय घाबरं घोबरवून राहिलं जी. म्हणून तुमच्या चरणापाशी येऊन बसलो. संत कबीर बाबांचा दोहा ऐकला आणि मनाले आधार वाटला ना. पण अनेक माणसं चुकीच्या विचारांवर तर आनंद मानतात ना राजे हो. कबीर म्हणते की तुम्ही जगात येतानी रडत येता, पण तुम्ही अशी कामं करू नका का तुम्ही मेल्यावर तर लोक तुमच्याकडे पाहून हसतील. पण काही वाईट वृत्तीची माणसं एक पाप झाकाले, दुसरं मग तिसरं मग चौथं असा पाप कर्मांचा सपाटा लावतेत ना. दामोदर समदा खेळ विचारांचा राहते. विचार मंथनातून अमृत बी भेटते आणि ईश पण. गण गण गणात बूते. बोलायला झोप आहे का ताकातून लोणी निघते. पण त्यासाठी चांगलं दूध लागते. तवा खवलेदार दही तयार होते. मग ते दही घुसळायला लागते तवा चांगलं लोणी भेटते का नाही. तसं विचारांचं आहे लेकरा. चांगल्या बुद्धीच्या दुधाले उत्तम विचारांचं इर्जन लागलं का मग सुविचारांचं खवलेदार दही तयार होते. त्याली निष्पाप कर्माच्या रवीनं घुसळायला लागते.
तवा पुण्याचं लोणी तयार होते राजे हो. आधी माया स्त्रीचा अपमान कराले नासक्या विचारांच्या धयात कुकर्माची रवी फिरोशीन तर बापाच्या घाणीत किडा म्हणून राशीन लेकरा. वाईट वृत्ती सोड. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. माझ्यावर हसणार राहिले अशी चपराक देतो का नाही की समजे थक्कच होतीन. लय तोरा आहे तुले जानकी आणि तुझ्या नवऱ्याले लय माज. आयुष्यभर भिकेवरचा जगला पण ताटा सुटला नाही तुमच्यावाला. आता तुले धावतो जानकी. तुया परी जास्त सुंदर अशी अप्सरा जाणतो. इरादा पक्का झाला मावाला. माईवाली दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना को. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुख काहे को होए. महाराज शुभम भवतू. लालाच्या वाड्यावर तर दूध द्यायला चालली ना. हौजी महाराज, मामाजी वावरातल्या शंकराच्या अभिषेकाला दूध पाठवतात ना, तसा संकल्पच आहे ना त्यांचा. मालूम आहे ना मले. लेकरा, जानकी वंशांच्या चेहऱ्यावर तर आज लय आनंद दिसून राहिला ना. हौजी, लय आनंद. जेव्हापासनं मला समजलं ना का कावेरीले दिवस गेले, तेव्हापासनं मला असं होऊन राहिलं का कधी एकदा भेटते तिले. आनंदाची बातमी आहे ना ही. हौजी महाराज, लय वर्ष वाट पाहिली जी कावेरीने, पण आता मला तिचा हसणारा लाजणारा चेहरा पाहायचा आहे ना. माई बहिणी तर आहेच ती, पण लय जवळची मैत्रीण आहे ना जी. तुमचीच कृपा आहे जी तिच्यावर. तर गण गण गणात बोते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. जानकी लेकरा, ही घे, ही फुलं घे. अन चिमणीले म्हणजे कावेरी वहिनीले नेऊन दे. चिमणीले सुवासिक फुलले आवडतेत ना. जी महाराज, येते. गण गण गणात भूते. जानकी, लय गुन्हे हायस लेकरा. स्वतःच दुःख विसरून जाण्याने समद्याईले आनंदी ठेवते ना. तो आयुष्य बी आनंदानं भरण. गण गण गणात भूते.